नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सेट 2025मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता व या प्रश्नाचे उत्तर इंटरिम आन्सर कीमध्ये ऑप्शन सी देण्यात आले आहे. ज्या दिवशी परीक्षा झाली त्याच दिवशी मी आपणास सांगितले होते या प्रश्नाचे दोन उत्तरे आहेत. ऑप्शन सी व ऑप्शन बी हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे आपण हा प्रश्न चॅलेंज करू शकता. आता आपण एकदा प्रश्न बघूया. 1 ते 8 या अंकांमधून जर आपण रँडमली कोणतेही 5 अंक निवडले तर कोणते स्टेटमेंट नेहमी योग्य राहील ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन ए चुकीचा आहे. जर आपण 1, 3, 5, 7, 2 या प्रकारे अंक निवडले तर यामध्ये फक्त एक इव्हन नंबर आहे, परंतु ऑप्शन ए मध्ये ॲटलिस्ट 2 इव्हन असतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऑप्शन ए ॲटलिस्ट 2 ऑफ देम इव्हन हा ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट ऑप्शन बी हा नेहमी ट्रू राहील, कारण 1 ते 8 मध्ये 9 सम होईल असे एकूण 4 पेअर्स तयार होतात. 1 + 8 = 9, 2 + 7 = 9, 3 + 6 = 9 व 4 + 5 = 9 या 4 पेअर्स तयार होतात. जर आपल्याला जास्तीत जास्त पेअर्स निवडायचे असतील तर आपण 2 निवडू शकतो, कारण त्यापेक्षा जास्त पेअर निवडण्याचा प्रयत्न केला तर अंक हे 5 पेक्षा अधिक होतील. आपल्याला फक्त 5 अंक निवडायचे आहेत. जेव्हा आपण कोणतीही एक पेअर निवडणार तेव्हा आपण त्यामधील 2 अंक निवडतो. त्यामुळे 2 पेअर निवडल्यानंतर एकूण 4 अंक आपण निवडणार आहोत. आता तिसरी पेअर निवडताच येणार नाही, कारण आपण ऑलरेडी 4 अंक निवडलेले आहेत. त्यामुळे आता आपण 2 अंकांची पेअर निवडू शकत नाही. आपण फक्त 1 अंक निवडू शकतो. त्यामुळे 2 पेक्षा जास्त पेअर निवडणे शक्यच नाही. देअर आर ॲट मोस्ट 2 पेअर्स हॅव्हिंग सम ऑफ ईच पेअर 9 हे स्टेटमेंट नेहमी योग्य असणार, कारण आपण कधीच 2 पेक्षा अधिक पेअर्स निवडू शकणार नाही. ऑप्शन बी देअर आर ॲट मोस्ट 2 पेअर्स हॅव्हिंग सम ऑफ ईच पेअर 9 हे ऑप्शन अगदी बरोबर आहे. नेक्स्ट ऑप्शन सी सुद्धा योग्य आहे. 2 अंकांची बेरीज 9 होईल या प्रकारच्या 4 जोड्या तयार होतात. आता आपण मिनिमम पेअर्स निवडण्याचा प्रयत्न करू. आपण सुरुवातीला प्रत्येक जोडीतील एक अंक निवडला तर 4 अंक निवडल्यानंतर एक सुद्धा पेअर तयार होणार नाही, परंतु 5वा अंक आपल्याला या 4 जोड्यांमधूनच निवडावा लागेल, कारण त्या व्यतिरिक्त दुसरे अंकच शिल्लक नाहीत. त्यामुळे नेहमी एक तरी पेअर ही निश्चितपणे असेल. देर इज ॲटलिस्ट 1 पेअर हॅव्हिंग सम 9 हे स्टेटमेंट नेहमी ट्रू असेल. ऑप्शन सी देर इज ॲटलिस्ट 1 पेअर हॅव्हिंग सम 9 हे ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट ऑप्शन डी चुकीचा आहे. जर आपण 2, 4, 6, 8, 1 या प्रकारे संख्या निवडल्या तर यामध्ये 4 इव्हन नंबर्स आहेत, पण ऑप्शनमध्ये ॲटमोस्ट 3 इव्हन नंबर्स दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन डी ॲटमोस्ट 3 ऑफ देम आर इव्हन नंबर्स हा ऑप्शन चुकीचा आहे. या प्रश्नामध्ये ऑप्शन बी व ऑप्शन सी हे 2 ऑप्शन्स योग्य आहेत. विद्यापीठाने इंटरिम आन्सर कीमध्ये फक्त ऑप्शन सी बरोबर दिलेला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या प्रश्नाचे ऑप्शन बी केले आहे त्यांनी हा प्रश्न चॅलेंज करायला पाहिजे. फायनल आन्सर कीमध्ये ऑप्शन बी अँड सी बोथ करेक्ट असा बदल नक्की होईल व ज्या उमेदवारांनी या प्रश्नाचे उत्तर बी किंवा सी यापैकी काहीही केलं असेल तरीसुद्धा त्या सर्वांना या प्रश्नाचे 2 मार्क्स नक्की मिळतील. पण त्यासाठी प्रश्न चॅलेंज करणं गरजेचं आहे. चॅलेंज करण्यासाठी या प्रश्नाचे सविस्तर आन्सर आपल्याला हवे असेल तर आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.